आजचे दैनंदिन मानना. परमेश्वराची स्तुती हो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया निर्गमन 20:24. माझ्यासाठी मातीची वेदी बांधा आणि तिजवर तुझी मेंढरे व तुझे बैल याचे होमार्पण व शांतपणे वा. जेथे जेथे मी माझ्या नावाची आठवण व्हावी म्हणून मी सांगतो तेथे तेथे मी येऊन तुम्हास आशीर्वाद देईन. तर परमेश्वरा आपल्या लोकांना सांगत होता की तुम्ही काय करा, माझ्यासाठी काय करा, एक मातीची काय करा वेदी बनवा. परमेश्वर सांगत होता आणि त्याच्यावर तुम्ही काय करा, तुमच्या शांतीसाठी ते बलिदान अर्पण करा म्हणून परमेश्वर सांगत होतं. तर त्यावेळेला परमेश्वराने मातीची वेदी सांगितली आणि बलिदान अर्पण करायला परमेश्वराने सांगितलं. तसंच आज परमेश्वराने आपल्याला मातीचा एक मनुष्य आपण आहे, परमेश्वराने आपल्याला मातीपासून बनवलं आहे. तर आपण परमेश्वराची वेदी आहे आणि ती वेदी पवित्र असायला पाहिजे. आणि परमेश्वर काय म्हणतो की बलिदान करा. तर त्यावेळेला परमेश्वर प्राण्यांचं बलिदान मागायचं, पण आज आपल्याला त्याची आवश्यकता नाही. परमेश्वर बोलतो तुमचं हृदयाचं बलिदान, तुमचं समर्पणचं मन, की तुम्ही तुमच्या केलेल्या चुकांना अंगीकार करायचं आणि धन्यवाद द्यायचा परमेश्वराने. आणि जेव्हा जुन्या जमान्याच्या लोकांनी जसे वेदी जिथे जिथे परमेश्वराने मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या तिथे तिथे परमेश्वराच्या नावाच्या त्यांनी वेदी बांधल्या. तर आपण जिथं पण जातो तिथं परमेश्वराची नावाची महिमा केली पाहिजे. आणि जेव्हा आपण परमेश्वराची नावाची महिमा करतो तेव्हा परमेश्वर आपल्याला काय करेल, आशीष देईल. तर परमेश्वर आपल्याला म्हणतो की आपण काय केलं पाहिजे, त्याची वेदी बांधली पाहिजे. आपण परमेश्वराची वेदी आहे तर आपण आपलं आत्मिक जीवन बांधलं पाहिजे. परमेश्वराच्या वचनांनी, प्रार्थनाने, स्तुतिगीतांनी आपण काय केलं पाहिजे, वेदी बांधलं पाहिजे. आणि त्या वेदीवर जसं त्यावेळेच्या वेळेमध्ये जसं बलिदान चढवायचे तसं आपण काय केलं पाहिजे, परमेश्वराला त्याने जे जे केलेले स्तुती धन्यवाद परमेश्वराचं आपण केलं पाहिजे. तेवढंच नाही, आपण जिथं कुठं जातो तिथं परमेश्वराची नावाची महिमा केली पाहिजे. आणि जेव्हा आपण असं करू निश्चय परमेश्वर आपल्याला, आपण जिथं काम करतो तिथं परमेश्वर आपल्याला आशीष करणार. सर्व क्षेत्रांमध्ये, आपल्या शिक्षणामध्ये, आपल्या कामामध्ये, आपल्या मुलांना परमेश्वर आशीष करेल. तर चला हे वचन आपण ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, तुझ्या वचनासाठी आम्ही धन्यवाद देतो. परमेश्वर आमच्या वेदीला तू मजबूत कर, तू बांध परमेश्वर. तू परमेश्वर लोकांना मदत कर परमेश्वर. हालेलुया राजा. या वेदी, आमची वेदी परमेश्वर शुद्ध राहायला पाहिजे, पवित्र राहायला पाहिजे. आणि या वेदीतनं परमेश्वर प्रतिदिन परमेश्वर प्रतिक्षण तुला स्तुती आणि महिमा भेटली पाहिजे परमेश्वर. असं तू आम्हाला बनविणार परमेश्वर, म्हणून आम्ही तुला धन्यवाद करतो. पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तींसाठी परमेश्वर या वचनाच्या द्वारे परमेश्वर तू कार्य कर. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.